नमस्कार, मी डॉक्टर राधाकिशन लक्ष्मणराव डाके, MBBS MD DM कार्डिओलॉजी, कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, डायरेक्टर माऊली हार्ट केअर, माजलगाव। आज आपण बघणार आहोत की अँजिओग्राफी काय असते, अँजिओग्राफी कशी करतात आणि अँजिओग्राफी कोणी करावी। तर सर्वप्रथम अँजिओग्राफी म्हणजे हृदयांच्या धमन्यांची जी तपासणी असते त्याला आपण अँजिओग्राफी म्हणतो, कोरोनरी अँजिओग्राफी म्हणतो। त्यामध्ये हाताच्या किंवा पायाच्या नसामधून आपण एक विशेष प्रकारचं वायर, त्याच्यामध्ये एक कॅथेटर टाकून एक विशेष प्रकारचं केमिकल, त्याला आपण कॉन्ट्रास्ट म्हणतो, ते कॉन्ट्रास्ट सोडून हृदयाच्या ज्या धमन्या आहेत त्याचे एक आपण व्हिडिओ घेतो, इमेज घेतो आणि शूट करतो आणि त्यामध्ये अशा प्रकारचं आपल्याला पाहायला भेटतं की कुठल्या नसामध्ये काही ब्लॉकेज वगैरे आहे। समजा एखाद्या पेशंटला जर ब्लॉकेज असतील तर हृदयाच्या धमन्यांमध्ये अशा प्रकारचं ब्लॉकेज आपल्याला आढळून येतं आणि ब्लॉकेज असल्यानंतर आपण त्याचा योग्य प्रकारे इलाज करतो। तर अँजिओग्राफी कोणी करावी, कुठल्या रुग्णांनी अँजिओग्राफी करायला पाहिजे? ज्या रुग्णाला चालते वेळेस दम लागतो, धाप लागते, छातीवर दाब आल्यासारखं गच्च गच्च वाटतं, दोन्ही खुबे दुखतात, पाठ दुखते किंवा चालते वेळेस घाम येतो, चक्कर येते, अशा रुग्णांनी अँजिओग्राफी करणं गरजेचं आहे। किंवा ज्याची ट्रेडमिल टेस्ट पॉझिटिव्ह आहे, ज्याला डॉक्टरांनी सल्ला दिलाय की अँजिओग्राफी करून घ्यावी एकदा, ज्या रुग्णांना बऱ्याच दिवसापासून बीपीचा आणि शुगरचा म्हणजे डायबिटीसचा त्रास आहे, अशा रुग्णांनी पण अँजिओग्राफी करणं गरजेचं असतं। तर अँजिओग्राफी केल्याचे फायदे असे आहेत की आपल्याला अटॅक यायच्या अगोदर आपल्या हृदयांच्या ज्या नसा आहेत त्याच्यामध्ये किती प्रमाणात ब्लॉकेज आहेत, 40%, 60%, 90%, तर त्याची माहिती आपल्याला अँजिओग्राफीमध्ये आपल्याला मिळू शकते। जेणेकरून अँजिओग्राफी जर आपण केली आणि ब्लॉकेज जर माहीत पडले तर आपण ब्लॉकेज काढून हृदयाची पंपिंग आपण वाचू शकतो। हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे। अटॅक आल्यानंतर अँजिओग्राफी करणं आणि त्यावेळेस जर आपण ब्लॉकेज काढणं, तर तोपर्यंत काय हृदयाची पंपिंग कमी होऊ शकते, हृदयाला डॅमेज होऊ शकतो, हृदयाच्या मांसपेशिया मरण पावू शकतात आणि हे अटॅक आल्यानंतर अँजिओग्राफी केल्याचे नुकसान आहे। पण अगोदर जर केली आपण तर त्या मांसपेशिया किंवा हृदयाची पंपिंग आपण चांगल्या प्रकारे वाचू शकतो। तर ही अशा प्रकारची आपण अँजिओग्राफी करू शकतो। धन्यवाद।